पुढची बातमी एका हत्येची आहे, मंगळवेढ्यात नाही। एखाद्या सस्पेन्स सिनेमालाही लाजवेल अशी मृत्यूची थरारक आणि ट्विस्ट पूर्ण घटना सोलापूरच्या मंगळवेढ्यात घडली आहे। काही दिवसांपूर्वी मंगळवेढ्यामध्ये एका विवाहित महिलेने स्वतःला पेटवून घेतल्याचं समोर आलं, पण पोलिसांना थोडा संशय आला आणि महाराष्ट्राला हादरवणारा प्रकार पुढे आला। मंगळवेढ्यातल्या घटनेनं महाराष्ट्र हादरला। विवाहितेच्या आत्महत्येमागच्या रहस्याचा पर्दाफाश। दीराशी लग्न करण्यासाठी वहिनीनंच रचला बनाव। 24 तासात पोलिसांकडनं उलगडा। सोमवारी 14 जुलैला पहाटेच्या सुमारास मंगळवेढ्याच्या पाटकळमधील नागेश सावंत यांच्या पत्नी किरण यांनी शेतातील कडब्याच्या गंजीत स्वतःला पेटवून घेतल्याची घटना घडली। पत्नीच्या मृत्यूनं नागेशनं एकच टाहो फोडला। पण तिच्या वडिलांना या गोष्टीवर विश्वासच बसत नव्हता। आपली मुलगी कधीच आत्महत्या करणार नाही असं त्यांनी पोलिसांना सांगितलं आणि सखोल तपासाची विनंती केली। त्यानंतर पोलिसांच्या तपासात जे काही समोर आलं ते धक्कादायक आणि हादरवून टाकणारं होतं। दीर निशांत सावंतशी लग्न करण्यासाठी किरणनं स्वतःच आपल्या मृत्यूचा बनाव रचला। निशांत सावंत पंढरपूरच्या गोपाळपूरमधनं एका वेडसर महिलेला घेऊन आला। 2 दिवसांपूर्वी त्या वेडसर महिलेचा गळा दाबून खून केला गेला। त्यानंतर तो मृतदेह गवताच्या गंजीत टाकून पेटवून देण्यात आला। विशेष म्हणजे निशांतनं आपली भाऊजे किरणचा मोबाईल फोन त्या मृतदेहाजवळ ठेवला। मध्यरात्रीच्या दरम्यान गवताची गंजी पेटवून दिली। त्यापूर्वी किरण गुपचूप घराबाहेर पडलेली। आग पेटल्याचं समजताच गावातले लोक गोळा झाले, तर गंजीमध्ये जळालेला मृतदेह पाहून किरणचा पती नागेश सावंतनं टाहो फोडला। पत्नीनं जाळून घेतल्याचा त्याला संशय होता। सर, जी पहाटे आमची कडब्याची गंजी पेटली होती, जी गंजी पेटली होती, आम्ही घरात झोपलेलो होतो आणि गंजी पेटली म्हणून असे सांगत आल्यावर आम्ही उठून गंजी विझवण्याचा प्रयत्न केला आणि गंजी विझवत असताना त्या गंजीमध्ये एक मृतदेह आढळून आला। मृतदेह किरणचा वाटला होता। तुमच्या पत्नीचा? पण तसं काय साहेब आम्ही केलंच नव्हतं। एका मोबाईल कॉलच्या मदतीनं पोलिसांनी संपूर्ण मर्डर मिस्ट्रीचा उलगडा केलाय। जळालेल्या मृतदेहाजवळ किरणचा जळालेल्या अवस्थेतला मोबाईल फोनही सापडला। पोलिसांनी या फोनची CDR तपासणी केली असता किरण आणि निशांतमध्ये अनेक फोन झाल्याचं उघडकीस आलं। त्यांनी निशांतला ताब्यात घेतलं आणि चौकशी केली असताना निशांतनं आपली भाऊजे किरणच्या मदतीनं ही हत्या केल्याचं उजेडात आलं। किरण सावंत हिनं आणि तिचा प्रियकर निशांत सावंत या दोघांनी कट करून त्या दोघांना कायमस्वरूपी एकत्र राहण्यासाठी एका अनोळखी महिलेचा खून करून तिचा मृतदेह घटनास्थळी आणून त्या मृतदेहावर किरण सावंत हिचा मोबाईल ठेवून ते कडब्याला पेटवून देण्यात आलं आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला। अवघ्या 24 तासात पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा केलाय। स्वतःचे विवाहबाह्य संबंध झाकून कायमचं मजेत जीवन जगण्यासाठी एका निष्पाप वेडसर महिलेची हत्या करणाऱ्या किरण आणि निशांतला आता पोलिसांनी ताब्यात घेतलंय आणि त्यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल झालाय। वीरेंद्र उत्पातसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, पंढरपूर। आणि या बातमी